नमस्कार, DS4 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातून एक विशेष बातमी समोर आली आहे। बकरी ईदचा सण जवळ येत असतानाच येवला तालुक्यातील भारम गावात एका बोकडाची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे। बादशाह असं या बोकडाचं नाव असून त्याच्या कपाळावर असलेले नैसर्गिक चंद्रकोर हे त्याचे मुख्य आकर्षण ठरतंय। येथील शेतकरी गजानन जेजुरकर यांच्याकडे हा बादशाह बोकड असून तो पाहण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी होत आहे। सण जवळ येत असल्याने बोकडांचा बाजारात मोठी मागणी असते। त्यातही कपाळावर चंद्रकोर किंवा चांद असलेल्या बोकडांना विशेष पसंती मिळते। अनेक ठिकाणी अशा बोकडांना लाखो रुपयांची बोली लागत असल्याच्या बातम्या आपण पाहतोय। आता याच पार्श्वभूमीवर गजानन जेजुरकर यांनीही आपल्या बादशाह बोकडाची किंमत 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत मिळेल अशी मोठी अपेक्षा आहे। खरंच हा बादशाह बाजारात मालामाल ठरतोय का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। माझं नाव गजानन बबन जेजुरकर। माझ्याकडे काळ्या रंगाचा बोकडा आहे, त्याच्यावर कपाळावरती चंद्रकोर आहे आणि मला गावातील मुस्लिम बांधवांनी सांगितले की याची किंमत जास्त येऊ शकते आणि मी त्याला लहानपणापासूनच खुरप चालू केलेला आहे। त्याला लहानपणापासून काजू, बदाम, शेंगदाणी, गूळ, केळी हे चारत आलो आहे। हे 15 लाख रुपये मिळतील असं हे बोकड्यांची किंमत मी यूट्यूबवर पाहिली आहे आणि मला वाटलं की 10-15 लाखापर्यंत माझ्या बोकड्याची किंमत येऊ शकते, म्हणून